साधारण 3 वर्ष या टॉपिकवरती काम केलं. पूर्ण महाराष्ट्र किनारा मी गेलो व समुद्राच्या पाण्यात ज्या बुरशी असतात, समुद्रामध्ये ज्या बुरशी असतात त्या एक तर तिथं खारफुटीचं जंगल असतं. खारफुटीचं जंगलाच्या खाली त्यांना जे मुळं असतात किंवा त्याचे गुण असतात, त्याचे शॅम्पल आहे. तसं नैसर्गिकरित्या पण काही लाकूड वगैरे समुद्रकिनारी पडलेलं असतं, वाळूमध्ये असतं किंवा काही खडक असतात त्याच्यामध्ये ते पडलेलं असतं. ते असे शॅम्पल मी गोळा करून आहे. समुद्रकिनाऱ्यावर पण केव्हा पण जाता येत नाही, त्याचा पण अभ्यास करावा लागतो. जेव्हा ओटी किंवा भरती केव्हा आहे, ओटी केव्हा आहे, साधारणतः दीपावलीनंतर पूर्णिमेला जास्तीत जास्त ओटी असते. ओटीमध्ये समुद्राचं पाणी मागं जातं, मग तेव्हा आपल्याला सॅम्पल करता येतात. आणि उन्हाळ्यानंतर मात्र ओटी जी असते ती अमावस्येच्या वेळेस येतं. मग त्याप्रमाणे आपल्याला अभ्यास करून अमावस्येच्या आधी किंवा पौर्णिमेच्या आधी 1-2 दिवस आधीच सर्वे करावा लागतो व त्याप्रमाणे काही सॅम्पल करून आणावा लागतो. तसंच समुद्राला काही ठिकाणी खूप फेस येतो समुद्राच्या पाण्याला. त्या फेसमध्ये सुद्धा बुरशीचे ज्या बिया असतात त्याच्यामध्ये असतात. ते पण सॅम्पल करून मग आपण पुण्याला ते आणून पुण्याला आम्ही प्रयोगशाळेमध्ये मग त्या लाकडावरती 7-8 दिवसानंतर ते लाकूड मायक्रोस्कोपमध्ये बघितल्यानंतर त्याच्यावरती ज्या बुरशी मिळतात, मग त्या स्लाईडवरती पिनने किंवा निडल होतं, आपण निडलच्या सहाय्याने त्याचं बघायचं. मायक्रोस्कोपमध्ये बघितल्यानंतर मग ते आपल्याला बुरशी आपल्याला ओळखता येते. सर्व बुरशी असतात मायक्रोस्कोपमध्ये, पण निसर्गामध्ये सुद्धा काही काही बुरशी ज्या आहेत साधारण जास्तीत जास्त मोठी बुरशी आपल्या समुद्रकिनाऱ्यावरती तर साधारण नागरिकचे जेवढे दाणे आहेत किंवा बाजूचे जेवढे दाणे एवढं आपल्याला उघड्या डोळ्यांनी आपण समुद्रकिनाऱ्यावर बघू शकतो. पण बाकीच्या गोष्टी आहेत त्या मात्र आपल्याला मायक्रोस्कोप खाली त्याचा अभ्यास करावा लागतो. तसंच जे आपण फेस असतो ते सॅम्पलचा पण मायक्रोस्कोप खाली दिसू शकतो. तर हे असं संशोधन मी 3 वर्ष केले. पण त्या काळात मला जवळजवळ नवीन सर्व गोष्टी मी 51 प्रकारच्या गोष्टी अभ्यास केला. पण त्याच्याविषयी मला असं लक्षात आलं की 8 ह्या गोष्टी आहेत ह्या जगाच्या म्हणजे सायन्समध्ये याची माहिती कुठंच नव्हती. म्हणून मी ते 8ही गोष्टी नवीन शोधून काढल्या आणि त्या वेगवेगळ्या जर्नलमध्ये त्याच्यापैकी दोन गोष्टी या जपानच्या पेपरमध्ये पब्लिश झाल्या, 3 गोष्टी ह्या अमेरिकेच्या पेपरमध्ये पब्लिश झाल्या व बाकीच्या गोष्टी ह्या इंग्लंडच्या जर्नलमध्ये पब्लिश झाल्या. हे असं मी जवळजवळ 8 गोष्टी मी शोधून काढलेल्या आहेत. नंतर मग समुद्रदृष्टीमध्ये माझे 8 विद्यार्थी PhD झाले आहेत. तर मी आपण संशोधनाचं जे काही काम तिकडे येणारच आहे. एक गोष्ट मित्रांनो लक्षात आली असेल की भारतात पहिल्यांदा बुरशीवर संशोधन करण्याचं काम सरांनी केलं आहे. फार मोठं काम केलं आहे. आत्ता समुद्र बुरशीचं आत्तापर्यंत आपण जे समुद्र किनाऱ्यावर गेलं ते केवळ पर्यटक म्हणून गेलो आहोत, निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी गेलं आहे. पण काही झपाटलेली माणसं असतात की ती वेगळं काहीतरी इंटेन्शन घेऊन उद्देश घेऊन समुद्र किनारी गेलेत. त्यापैकी सर एक आहेत आणि समुद्र किनाऱ्यावरही कधी जायचं, कोणत्या कालावधीत जायचं, समुद्राची भरती ओटीचा टायमिंग कसा सांभाळायचा हे सगळं बघून याचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी सर समुद्राच्या काठावर मला तर असं वाटतं संशोधनासाठी वेड्यासारखे फिरलेले आहेत. आणि नुसतं समुद्राच्या काठावर फिरले संशोधन केलं म्हणूनच सरांच्या संशोधनाने त्यांना 7 समुद्रापलीकडेही नेलं आहे. सर वेगवेगळ्या देशांची भ्रमंती करून आलेले आहेत. आत्ता जे आपल्याला सांगत होते की अमेरिकेच्या जर्नलमध्ये किंवा तिथल्या पेपरमध्ये सरांच्या बुरशीच्या संशोधनाची दखल घेऊन काही शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत, इंग्लंडमध्ये झालेले आहेत. खूप मोठं काम केलं. सर मला एक सांगा, हे बुरशीचं संशोधन जे आहे हे आता जनरली बाकीच्यांचा हा तांत्रिक विषय त्यांच्या अभ्यासाचा नसल्यामुळे मुद्दाम मी आपल्याला विचारतोय की हे जे काही संशोधन आहे किंवा ही जी काही कृती आहे ही नेमकी फायदेशीर ठरते, अपायकारक असते की नेमकं काय, तिचा उपयोग काय असतो? जवळजवळ सर्व समुद्र
कागदावरती मिळणाऱ्या गोष्टी आहेत किंवा काही पाणीपुरती गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल खेड्यावर सुद्धा पण या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या निसर्गाचं जसं जमिनीच्या निसर्गाचं स्वच्छ करायचं काम करतात, तसंच समुद्रामध्ये मेलेल्या वनस्पती म्हणा किंवा मेलेले प्राणी म्हणा हे पडलेलं असतं, तर त्यांचं ते स्वच्छ करायचं काम या गोष्टी करतात. पण आता आपल्या देशात या गोष्टी प्रयोगशाळेमध्ये त्यांचा अभ्यास आहे. त्यांच्यापासून पेनिसिलिन सुद्धा एक प्रकारची बुरशीच आहे. तर असं समुद्र बुरशीवरती सुद्धा बऱ्याच लोकांचं काम चालू आहे किंवा झालं पण आहे. याच्यापासून बरेच औषधं पण शोधून काढलेलं आहे किंवा काही काही आपण सेकंडरी कंपाऊंड म्हणतो, ते कंपाऊंड पण त्याचा पण शोध चालू आहे. पण ते हे जे शोध असतं हे अतिउच्च प्रकारचे शोध असतं. त्याला भरपूर प्रकारचे चांगले रसायनं लागतात, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट लागतात. ते प्रयोगशाळेत मोठ्या प्रयोगशाळेत जेव्हा तिथं सरकारचं त्यांना अनुदान आहे, चांगल्यापैकी अनुदान आहे विद्यापीठ लेवल किंवा गोव्याला जसं समुद्र आपल्या भारतामध्ये NIM म्हणून इन्स्टिट्यूट आहे, ती समुद्रावरतीच काम करते, तिथे मोठमोठे शास्त्रज्ञ आहे. तसं त्या प्रकारचं संशोधन भारतामध्ये बी चालू आहे, गोव्याला चालू आहे कम्प्युटरवरती आणि वेगवेगळ्या तसंच पाटील एक गोष्ट अभिमानाने